कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय आहे शिवा? हे तू केलंस? मग तुझ्या बरोबर तिथे कोण होता आशू? तू काय बोलतोय? तू आजारी असताना मी हा सगळा विचार करू का की फुगे कसे लावले, ती फुलं कशी ठेवलेत? तू खरंच मस्करी नाही करत आहेस, तू नाही केलंयस? तुझी शपथ आशू। मग कोणी केलं असेल? थांब, लवकर बाहेर आहे, सगळ्यांनी बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर। नको ना, ये इकडे, नको ना. इकडे बोला बोला, सगळ्यांना बोला। अरे या ना, मी एकटा मार खाऊ काय? तुम्ही पण या. अरे सायलेन्सर इकडे कुठे तू इकडे कसं काय? इकडे कसं काय? हा? काय झालं त्याला? अरे शिवा सोड ना, कान दुखतोय ना. कान दुखतोय, मग कशाला करता काम? हा, कशाला करता? चांगलं मुहूर्त आहे. ए काय रे, कसला मुहूर्त? आज व्हॅलेंटाईन डे आहे. आम्हाला असं वाटलं की तुम्ही नवरा बायको आहात. अरे वा, हे नवरा बायको आहे. आम्हाला असं वाटलं की ही व्हॅलेंटाईन नाईट तुम्ही साजरी करा. हे तुम्हीच ठरवलं का? का करता का? हा, का करता तुम्ही हा आगाऊपणा? कारण तुम्ही काय तुम्ही काय? हा? काही नाही काहीच नाही काय नाही. काहीच नाही. आपण काय बोलतो? सॉरी आमचं चुकलं. आम्ही परत असं कधीच करणार नाही. कधीच नाही. मी आता इथून निघा, मी आधीच सांगते, नाही तर माझ्या हाताला ना हात सुटते, मी एकेकाला बुकलून काढ ना, इथून निघा। माझ्या पण हाताला खात सुटते. तुला तर पहिला बुकलून काढेन। ते काढूयात करे. बरोबर, आधी काम करू मग वाजव. तुम्ही इथून निघा, बाकीचं सगळं मी बघते। बरं चल बाळा, चल चल चल. मजा गेला. मारलं ना बाळा. आता काय करायचं? का काढायला लागेल हे? काय झालं? नाही, काय नाही। सांग, काय झालं? आशू, तू आज जे काही बोलला ते मला नाही आवडलं। काय बोल? शिवा, मी माफी मागितली फक्त यार. आशू, तू बोलताना बोलून जातोस, पण त्याचा परिणाम समोरच्यावर काय होतो हे तुला नाही माहित। ऐक ना, हे सगळं जे काही चाललंय ना, ते माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून चाललंय. तुझ्यासाठी करतोय मी. मग त्याच चुका मला परत नाही करायच्या आहेत आणि तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे, आपल्याला राहायचंय ना एकत्र. अरे पण घरच्यांशी असं वागून आपण छान एकत्र संसार करू असं तुला वाटतं का? शिवा, आईने हे समजून घेतलं असतं तर आपण इथे असे राहिलो असतो का? त्यांच्यासोबतच असतो ना आपण. पण आपण त्यांच्यासोबत नाही आहोत तरी त्यांना तुझी काळजी आहे ना, काळजी असणारच आहे। ते जे काही करताय ते सगळं तुझ्यासाठी करताय। हे बघ, सीताई चिडचिड करते, रागराग करते, पण तिला तुझी काळजी आहे ना, तिचं प्रेम आहे तुझ्यावर। आणि ते कुठे तुला म्हणतात की तिथे येऊन राहा, ते पण तुझ्या कलानेच घेतात ना। नाही, नको ना घ्यायला पण माझ्या कलानी, मग काही गरज नाहीये. उलट तुला समजून घ्यायला हवं. ती जे तुला घालून पाडून बोलते ना, मला अजिबात नाही आवडत. तुला कसं कळत नाही यार माझं प्रेम तुझ्यावरचं, माझी काळजी तुला कशी कळत नाही? आशू, हे बघ, मला सगळं कळतंय, पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना। हा, हे बरं आहे, म्हणजे मी तुला समजून घ्यायचं आणि तू माझ्या घरच्यांची बाजू घ्यायची. अरे पण मी हे सगळं तुझ्या प्रेमापोटी तर बोलते आशू। काय, मी जेव्हा निर्णय घेतला बाहेर पडायचा तेव्हा तू काही बोलली नाहीस?
अरे तेव्हा मला काय माहिती तू डायरेक्ट बोलशील इथेच राहायचंय म्हणून. आणि मी पण माणूस आहे आशू, मला नव्हतं माहिती तुला हे सगळं झेपणार नाही ते. बरं ठीक आहे. तुला मला जरा काय माझं पोट बिघडलं, तुला असं वाटलं की मला झेपणार नाही. तू सगळ्या गोष्टीचा चुकीचा अर्थ का घेतो आशू? चुकीचा अर्थ नको घेऊ. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी उभा राहतोय तुझ्यासाठी. मग नको उभा राहू असा तू. ठीक आहे, मग कसा उभा राहू सांग, कसा उभा राहू मी? शिवाय यार माझं प्रेम समजत नाही तुला. तुला नाही कळते आशू माझं प्रेम. ऐक ना, काय नाही कळते? हा मी काय नाही कळते सांग मला. आशू तू विचार करून ना काहीही बोलत नाहीस. कारण तू माझ्या घरच्यांची बाजू घेते सगळं, तुला कळत. अरे तुला कळत नाही का आशू? पण मी तुला चुकीचं नाही ठरवत आहे. मग आता जे म्हणलीस त्याचा अर्थ काय होतो? यार तू परत चुकीचा अर्थ घेतला यार आशू. अरे आशू तू ना मूर्ख आहेस, तुला प्रेमाचा प कळत नाही. मला कळत नाही. हा तू जसं काही PhD केलीस ना प्रेमामध्ये. हा बरोबर आहे. आणि सॅक्रिफाईस करायला तुला खूप आवडतं, तेच करतोय. ए त्या विषयात जायचं नाही, आधीच सांगते. जाणार काय करशील तू? मला नाही आवडत आहेत. विषय तू सुरू केलायस. हा ठीक आहे, मी सुरू केला मग काय करणार? काय करणार म्हणजे? आशू तुला ना प्रेमच कळत नाही यार माझं. अगं मला कसं कळ, मला आत्ताच कळायला लागलंय ना प्रेम. आणि जसं मला कळतं तसं मी प्रेम करतो. तुला प्रेम आहे हेही कळत नव्हतं आशू. कळलं ना? कळलं असं तर एक्सप्रेस केलं असतं. प्रपोज मी केलं तुला. मी केलंय तुला. दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होतास. केलं का पण मी लग्न? नाही केलं ना. उपकार केले का लग्न न करून? शिव तू हार नाही मानणार ना? नाही मानणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.